ज्ञानेश्वरी अध्याय 14 भाग 9. आता या भागात भगवंत या 14व्या अध्यायाचा समारोप करणार आहेत. ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना, अशी जीव ब्रह्माविषयी अभेद बुद्धी दृढ झाली, म्हणजे जीव आणि ब्रह्म यात काही भेद नाहीच, अशी अभेद बुद्धी एकदा दृढ झाली की मायेच्या पलीकडे असण्याचे माझे स्थान आणि मायेच्या अलीकडे असलेले भक्ताचे स्थान, यातला भेद, यातले अंतर ते संपून जाऊन जीवाशिवाचे ऐक्य होते. आता द्वैत भावच नसल्यामुळे तो ज्ञानी गुणातीत, तो वेगळा, ते त्रिगुण वेगळे, ती गुणातीत होण्याची क्रिया वेगळी, हे काहीही संभवतच नाही. सारे काही अद्वैतच, ब्रह्मरूप. गंगेचे पाणी उगमापासून हळूहळू निघते. त्याचे गंतव्यस्थान, विश्रांतीस्थान एक समुद्रच जसे असते, तसे अद्वैत ज्ञानाची दृष्टी ठेवून जो मला भजतो तो हळूहळू गंगेप्रमाणे मलाच येऊन मिळतो, मत्स्वरूपी लीन होतो. याला चौथा पुरुषार्थ, मुक्ती किंवा सायुज्य मुक्ती असे म्हणतात. माझ्या सगुण रूपाची भक्ती ही ब्रह्मरूप होण्याची एक पायरी आहे, हे जरी खरे असले तरी अर्जुना, तू असा विचार करू नकोस हो. कारण मी साधन आणि ब्रह्म हे साध्य वेगळे असे तुला वाटेल, पण मीच ते ब्रह्म असून ब्रह्म हे माझ्याहून वेगळे नाही असे जाण. ब्रह्म हे माझेच संबोधन आहे. विवेकाचे जे विश्रांती स्थान किंवा तत्वाचा शेवट असणारे जे ब्रह्म, ते मीच होय. अशा प्रकारे भगवंतांनी त्रिगुणांविषयी सर्वार्थाने विवेचन केले. ज्ञान, अव्यभिचारी भक्ती आणि ब्रह्म याविषयीही अर्जुनाला सविस्तर सांगितले. माऊली म्हणतात, हा सर्व वृत्तांत संजयाने धृतराष्ट्रास सांगितला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही सुद्धा हे तत्वज्ञान नीट लक्षात ठेवा. तेव्हा धृतराष्ट्र रागावला आणि फक्त युद्धाचाच वृत्तांत सांग, इतर गोष्टी विचारल्याशिवाय कशाला सांगतोस? मला फक्त दुर्योधनाच्या विजयाविषयीच ऐकण्यात गोडी आहे, तेवढे सांग, असे तो म्हणू लागला. यावर संजय आश्चर्यचकित झाला आणि भगवंत याच्यावर तरीही कृपा करोत असे चिंतून भगवंत आता पुढे जे काही सांगतील त्याचा अनुवाद करण्यास तो सिद्ध होऊन बसला. तोच वृत्तांत आता पुढील अध्यायात माऊली रसभरीतपणे वर्णन करतील. श्रोत्यांनी अवधान द्यावे. इथे अध्याय 14 आणि भाग 9 समाप्त होत आहे. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण या 14व्या अध्यायाचा थोडक्यात आढावा घेऊया, सारांश पाहूया. या अध्यायाचे नाव गुणत्रय विभाग योग असे आहे. या अध्यायाच्या नावाप्रमाणेच या त्रिगुण म्हणजे सत्व, रजतम यांचे वर्णन आहे. जीवात्मा किंवा क्षेत्रज्ञ हा प्रकृतीमुळेच बंधनात पडतो, सुखदुःखाचे भोग भोगतो. अज्ञानामुळे हे घडते, पण अज्ञान हे ज्ञानाग्नीने गवताप्रमाणे जळून जाते. पुढे भगवंतांनी अज्ञान अवस्था ही संधिकाळासारखी म्हणजे संध्यासमयासारखी असते असे सांगितले. म्हणजे जीवाला जागृतीही नाही, पण स्वप्नही नाही आणि ब्रह्मभावही नाही, अशी गाढ सुषुप्ती अवस्था किंवा घन अज्ञानाची अवस्था असे म्हणावे, असे ते म्हणतात. आणि स्वतःचे खरे स्वरूप विसरून जीव या गाढ अज्ञानाची झूल पांघरून असतो. वास्तविक तो सदाचा मुक्तच आहे, पण अज्ञानावृत झाल्याने तो बंधनात पडतो. हा जीवात्मा अनेक जन्म घेऊन अनेक शरीरात वास करून आलेला असतो आणि तो ज्या देहात असतो त्यालाच तो मी असे म्हणतो. देहापुरताच तो स्वतःला जाणतो. मग माया व अज्ञानभ्रम त्याला ग्रासते. कारण एकदा का आत्मस्वरूपापासून दृष्टी किंवा मन चळले की हे भ्रामक विश्व किंवा देहच सत्य वाटू लागतो.
पण तो केवळ दृष्टीभ्रम असतो. हे झाल्यावर भगवंतांनी सृष्टी निर्मितीचा क्रम किंवा सिद्धांत सांगितला आहे आणि तो रूपकात्मक रीतीने सांगितला आहे. भगवंत म्हणाले, प्रकृती म्हणून माझी जी पत्नी आहे तिचे नाव अविद्या असे आहे. भ्रम हेच तिचे रूप आहे. माझ्या आधारावर ही सारे विश्व जन्माला घालते. त्या विश्वात पंचभूतात्मक अशा 4 योनी म्हणजे अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज ह्या ती निर्माण करते. हे विश्व म्हणजे आम्हा दोघा पती पत्नींची संतती आहे असे जाण. या बाळसेदार संततीला भ्रमरूपी दुधावर ती अविद्या प्रकृती पोसते आणि दुपारभर म्हणजे स्थिती काळात, उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीपैकी दुपारभर म्हणजे स्थिती काळात हे बाळ खेळून दमले की कल्पांताच्या शय्येवर निद्रा करते. अर्थातच विश्वाकार मावळतो. कल्पांताच्या शय्येवर निद्रा करते म्हणजे काय, तर हा विश्वाकार मावळतो कल्पांतसमयी. थोडक्यात लाटा ही जशी समुद्राची संतती म्हणता येईल तसा माझा या विश्वाशी संबंध आहे. म्हणून विश्व भ्रामक असले तरी मीच त्या रूपाने असतो असे जाणावे. लाटा काय किंवा समुद्र काय, दोन्ही एकच. किंवा नेमके उदाहरण घे, जोंधळ्याचा दाणा हे माझे मूळ रूप, तर त्याला आलेले कणीस म्हणजे हे सारे विश्व असे समजावे. परंतु हे माझे विश्वरूप त्रिगुणांनी बद्ध आहे. स्वप्नात एखाद्याने मरण पाहावे स्वतःचे आणि तो त्याचे शोक दुःख भोगावे, त्याप्रमाणे मला किंवा जीवात्म्याला तो भोग घडतो असे भासते केवळ, पण ते अज्ञानामुळे वाटते. यथार्थ ज्ञान झाले की मोक्ष हा ठेवलेलाच आहे. त्रिगुणांची म्हणजे सत्व रज तमांची उत्पत्ती ही प्रकृतीपासून झालेली आहे. त्यात सत्वगुण उत्तम, रजोगुण मध्यम आणि तमोगुण हा अधम आहे. सत्वगुण ज्ञान व सुख याद्वारे जीवाला बंधनात पाडतो. रजोगुण हव्यास, तृष्णा, व्याप याद्वारे, तर तमोगुण निद्रा, आळस, प्रमाद याद्वारे बंधनात पाडतो. सत्वगुणी जीवाची कर्मे पुण्याच्या गाठोड्यात जमा होतात आणि त्याला उत्तम कुळात जन्म येतो. रजोगुणी जीवाची कर्मे संमिश्र असतात, तर तमोगुणी पापाची भर करतात. म्हणून ज्ञानसाधना करण्यास सत्वगुणच योग्य होय. अशा प्रकारे या त्रिगुणांशी तादात्म्य पावल्याने जीवाला बंधन पडते. वास्तविक जीवात्म्याची मुक्तावस्था ही कायमचीच असते, जन्मसिद्धच असते. पण हे त्रिगुण देहाला नाचवतात आणि त्याची बाधा देह तादात्म्यामुळे किंवा देहबुद्धी बळकट असल्यामुळे त्या जीवात्म्याला होते. पण द्वैतबुद्धीचा, भेदबुद्धीचा तो आरसा एकदा फुटला की त्यात पडलेले भ्रामक प्रतिबिंबही नाहीसे होते आणि मग बिंबरूप ब्रह्मच उरते. द्वैताचा थारा मोडून एक अद्वैतच उरते. अशा ज्ञानीपुरुषाला त्रिगुणांची बाधा होत नाही आणि जरी प्रकृतीनुसार त्याच्या देहात त्रिगुण नांदत असले तरी त्याला त्याची जाणीव नसते. तो आपला सदैव ब्रह्मबोधात असतो. या देहामध्ये तो वाटसरू म्हणूनच आलेला असतो. तो गुणातीत किंवा ज्ञानी मनुष्य. कोणतेही भोग मिळवण्याचा तो मुद्दाम प्रयत्न करीत नाही. अट्टाहासाने कुठले कर्म करीत नाही. हेतुरहित आणि फलाशारहित अशीच त्याची कर्मे होतात. स्वभावतः नैसर्गिकपणे जे काही प्राप्त होईल ते तो स्वीकारतो, त्याचे सुखदुःख मानत नाही. एवढे सारे ऐकल्यावर अर्जुनाचा पुन्हा प्रश्न होता की या त्रिगुणांच्या पार जाणे मग कसे साधते. त्यावर भगवंतांनी सांगितले की अव्यभिचारी भक्ती करणारा या गुणांच्या पार जातो. माझ्या सत्तेवर प्रकृतीपासून हे विश्व निर्माण होते आणि सारे विश्व म्हणजेच मी अशी ज्याची दृढबुद्धी असते त्या भावनेला अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. समुद्राची लाट म्हणजे जशी समुद्राची प्रतिकृती, तसा जीवात्मा ही मज ब्रह्माची प्रतिकृतीच होय अशी दृढबुद्धी धर.
ज्या जीवात्म्याची परब्रह्माशी अखंड तार जुळलेली असते तोच गुणातीत होऊन मजमध्ये एकरूप होतो. गवत जळून गेले की अग्नीही विझून जातो. तसा ज्ञानाग्नीने जीवाचा जीवपणा एकदा विझून गेला की तो वेगळेपणाने उरतच नाही, ब्रह्मरूप होतो. याला चौथा जो पुरुषार्थ साधावयाचा तो मोक्ष असे म्हणतात. माझ्या सगुण रूपाची भक्ती करणे ही ब्रह्मरूप होण्याची एक पायरी आहे हे जरी खरे असले तरी साधना करणारा साधक आणि साध्य असणारा मी ब्रह्म हे वेगळे नाहीत. तो साधक, ती साधना आणि साध्य परब्रह्म हे सारे काही एकच आहे. हे जो जाणतो तो मद्रूप होतो. एवढे सांगून भगवंतांनी 14वा अध्यायाचा समारोप केला आहे. हरिओम तत्सत.